आजचा दिवस महत्त्वाचा आहे आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे, कारण आज आपल्या देशाचं बजेट सादर झालंय आणि याच बजेटनं नोकरदारांना मात्र मोठा दिलासा दिलाय। होय, मोदी सरकारनं मध्यमवर्गीयांसाठी दिलासा देणारा निर्णय घेतलेला आहे। बजेटमध्ये 12 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करण्यात आलेलं आहे। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सर्वसामान्यांचं लक्ष लागून असलेल्या टॅक्स बद्दल ही मोठी घोषणा केली आहे। जर एखाद्या व्यक्तीनं वार्षिक 12 लाख रुपयांपर्यंत कमाई केली तर त्याला 1 रुपयाचा देखील कर भरावा लागणार नाही। मात्र 12 लाख रुपयांपेक्षा 1 रुपयाही जास्त असेल तर मात्र कर भरावा लागेल। तर स्टँडर्ड डिडक्शन 75,000 रुपये ठेवण्यात आलेलं आहे, परंतु ही करमाफी केवळ फक्त नवीन कर प्रणाली निवडणाऱ्यांनाच लागू होणार आहे। नवीन कर रचना नेमकी कशी आहे ती आपण बघतोय। 4 लाखांपर्यंत टॅक्स फ्री उत्पन्न, 4 ते 8 लाखांपर्यंत 5%, 8 ते 12 लाखांपर्यंत 10%, 12 ते 16 लाखांपर्यंत 15%, तर 16 ते 20 लाखांपर्यंत 20% आणि 20 ते 24 लाखांपर्यंत 25% अशी ही नवीन कर रचना आहे। तर 12 लाखांपर्यंतचं उत्पन्न यावेळेस करमुक्त झालेलं आहे। बजेटमधल्या या 10 मोठ्या घोषणा आपण बघतोय। 5 लाख SC ST महिलांना उद्योगांसाठी 2 कोटींपर्यंतच्या कर्जाची तरतूद या बजेटमध्ये करण्यात आली आहे। 23 IIT मधील विद्यार्थी संख्या दुप्पट करणार असल्याचा निर्णय झालेला आहे। मेडिकल कॉलेजेस मधील 75,000 जागा वाढवणार असल्याचंही जाहीर झालंय। सरकारी शाळा आणि प्राथमिक आरोग्य केंद्र ब्रॉडबँडनं जोडण्यात येणार आहेत। सर्व जिल्हा रुग्णालयांमध्ये कॅन्सरवर उपचार होणार आहेत। कॅन्सर आणि जीवनावश्यक 36 औषधं स्वस्त होणार आहेत। शेतकऱ्यांच्या किसान क्रेडिट कार्डची मर्यादा 5 लाखांवर। उत्पादन वाढीसाठी कापूस उत्पादकता मिशनचीही स्थापना करण्याचा निर्णय झालेला आहे। ज्येष्ठ नागरिकांसाठीची TDS ची मर्यादा 50,000 वरून 1 लाख रुपये करण्यात आलेली आहे। तर आता सूटमुळे किती फायदा होणार आहे ते आपण बघतोय। 12 ते 16 लाख 50,000चा फायदा होईल, 16 ते 20 लाख 90,000चा फायदा होईल, 20 ते 24 लाखांमध्ये 1,10,000चा फायदा होणार आहे। 4 लाखांपर्यंतचं उत्पन्न टॅक्स फ्री असेल। 8 लाखांपर्यंत 4 ते 8 लाखांपर्यंत 5% कर, 8 ते 12 लाखांपर्यंत 10%, 12 ते 16 लाखांपर्यंत 15%, 16 ते 20 लाखांपर्यंत 20%, 20 ते 24 लाखांपर्यंत 25%, काय स्वस्त होणार आहे ते आपण बघतोय। कॅन्सरची औषधं स्वस्त होतील, टीव्हीचे पार्ट स्वस्त होतील, रेडीमेड कपडे स्वस्त होणार आहेत, मोबाईल स्वस्त होतील, इलेक्ट्रिक कार ज्या आहेत त्या देखील स्वस्त होतील, चामड्याच्या वस्तू देखील स्वस्त होतील, खेळण्या ज्या आहेत त्या देखील स्वस्त होतील, रेडीमेड कपडेही स्वस्त होणार आहेत, मेडिकल उपकरणं जी आहेत ती देखील स्वस्त करण्याचा निर्णय झाला आहे, इलेक्ट्रिक कार स्वस्त होणार आहेत। तर नवीन कर रचनेचा मध्यमवर्ग तसंच तरुणांना फायदा होईल। देशाच्या आर्थिक विकासात हा निर्णय मैलाचा दगड ठरेल अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बजेटचं कौतुक केलं। तर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी बजेटवरून टीका केलेली आहे। मंत्री श्रीमती निर्मला सीतारामनजी यांचे मी मनापासून आभार मानतो की मध्यम वर्गाकरता एक ड्रीम बजेट त्यांनी दिलेलं आहे
आणि अपेक्षेपेक्षा अधिक म्हणजे इन्कम टॅक्सची लिमिट थेट 7 लाखावरनं 12 लाखापर्यंत नेलेली आहे. त्यामुळे आता 12 लाख रुपये उत्पन्न असणाऱ्यांना कोणताही टॅक्स भरावा लागणार नाही, अशी जी इन्कम टॅक्सची रचना करण्यात आलेली आहे. एका बाजूला देश श्रीमंत आहे पण लोक गरीब आहेत, हे वास्तव आहे. कारण आज देशाचं दरडोई वार्षिक उत्पन्न हे जगामध्ये 140व्या क्रमांकावर आहे. मग देश समृद्ध झाला म्हणजे 2-4 उद्योगपती श्रीमंत झाले म्हणजे देश समृद्ध होतो का? सर्वसामान्य माणसांचं वार्षिक उत्पन्न, सरासरी वार्षिक उत्पन्न वाढलं पाहिजे, याबद्दल कुठलीही स्पष्टता नाही आहे. तर संतुलित आणि मध्यमवर्गीयांना दिलासा देणारा हा अर्थसंकल्प असला तरी आर्थिक विकासाच्या दृष्टीनं फारसा नाविन्यपूर्ण नसल्याची प्रतिक्रिया अर्थतज्ञ नरेंद्र जाधव यांनी व्यक्त केली आहे. घसरलेली गंगाजळी सावरण्यामध्ये आणि घसरलेला विकासाचा दर पूर्ववत करण्यासाठी ज्या अनेक उपाययोजना अपेक्षित होत्या त्यापैकी फार थोड्याशा उपाययोजना मला या अर्थसंकल्पात दिसतात. संतुलित आहे, मध्यमवर्गीयांना दिलासा देणारा आहे, मात्र आर्थिक विकासाच्या दृष्टीनं पाहिलं तर फारसं नाविन्यपूर्ण नसलेला सरधोपट प्रकारचा हा अर्थसंकल्प आहे. तर अर्थसंकल्पात सरकारनं कर रचनेसंदर्भात मोठी घोषणा केली आहे. या नव्या कर रचनेवर पुणेकरांच्या काय प्रतिक्रिया आलेल्या आहेत त्या देखील पाहूया. 12 लाखापर्यंत सर्वसामान्य जे मुलं आहेत जॉब करणारे, तर त्यांना टॅक्स वगैरे भरणं थोडं कठीण जातं. बाकीच्या पण गोष्टी असतात करण्यासारख्या, तर नक्की चांगली गोष्ट आहे. मनापासून स्वागत करतात आम्ही. 12 लाखापर्यंत आता जो सामान्य माणसासाठी दिलासा दाखवला आहे तो एक स्तुत्य उपक्रम असल्यागत आहे. कारण त्यामुळे लोकांना दिलासा मिळेल, त्याचं मी कौतुक करतो, समाधान व्यक्त करतो. खरं म्हणजे मध्यमवर्गीयासाठी खूपच म्हणजे चांगलं आहे आणि खरंच त्याचं स्वागत करावं लागेल या निर्णयाचं. ही जे घोषणा आहे हे कागदपत्री शिवाय दुसरी कुठलीही घोषणा नाही. आज जे आपण मोठे मोठे घोषणा करतो पण अंमलबजावणी केल्या जात नाही. अशा घोषणा आपण देण्याच्या अगोदर सर्वसाधारण व्यक्तींसाठी, महिलांसाठी, जे रस्त्यावर बसतात, कष्ट करतात, गठाई कामगार असू द्या का इतर मजूरदार असू द्या, यांच्यासाठी आपण स्थानिक घोषणा करावं. तर मोदी सरकारच्या बजेटमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठी घोषणा करण्यात आली. टॅक्स डिडक्शनमध्ये ज्येष्ठांना दिलासा देण्यात आलाय. TDS मर्यादा 50,000वरून वाढवून 1 लाख रुपयांपर्यंत करण्यात आली आणि त्याशिवाय ज्येष्ठ नागरिकांना NSC मध्ये दिलासाही देण्यात आलेला आहे. ऑगस्ट 2024 नंतर पैसे काढल्यानंतर करात सूट देण्यात आलेली आहे. ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक वर्षात 50,000पेक्षा जास्त उत्पन्न असलं तरी बँक त्यावर 10% TDS लावतं. मात्र आता हीच TDSची मर्यादा वाढवण्यात आलेली आहे. तर आज एकीकडे बजेट जाहीर झाला आणि सोन्या चांदीचे दर मात्र उच्चांकी पातळीवर पोहोचलेत. सोन्याचा दर प्रतितोळा 84,600 रुपयांवर पोहोचला आहे, तर चांदी प्रति किलो 1,07,000वर पोहोचलेली आहे. सोन्या चांदीच्या दरानं उच्चांकी पातळी गाठलेली आहे. सोन्याचा दर प्रतितोळा 84,600 रुपयांवर पोहोचलेला आहे. देशातल्या कोट्यावधी लोकांना मोठा दिलासा मिळाला, कारण गॅस सिलेंडरच्या दरामध्ये कपात करण्यात आलेली आहे. देशाची राजधानी दिल्लीमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत 7 रुपयांनी कमी झाली, तर मुंबई आणि चेन्नईमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत 6.50 रुपयांची कपात झालेली आहे. सलग दुसऱ्या महिन्यांमध्ये गॅस सिलेंडरच्या किमती कमी झालेल्या आहेत आणि गेल्या 2 महिन्यांमध्ये व्यावसायिक सिलेंडर 20 रुपयांनी स्वस्त झालेला आहे. घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत मात्र कोणताही बदल झालेला नाही. तर एक महत्त्वाची बातमी, मुंबईतील मीटर, ऑटो रिक्षा आणि टॅक्सीच्या दरामध्ये 3 रुपयांनी तसंच स्कूल कॅबच्या दरामध्ये 8 रुपयांनी वाढ झालेली आहे.
त्यामुळे मुंबईकर प्रवाशांच्या खिशाला आता अधिकचा भार सोसावा लागणार आहे. नव्या दरानुसार भाडेवाढ करण्यासाठी मीटरमध्ये फेरबदल करण्याची मुदत एप्रिल महिन्याच्या शेवटपर्यंत असून तोपर्यंत सुधारित भाडे आकारणीचा चार्ट देण्यात आलेला आहे. प्रस्तावित दरानुसार रिक्षाचं भाडं 11% आणि टॅक्सीचं भाडं 10% इतकं वाढलेलं आहे. तसंच स्कूल कॅबच्या भाड्यातही 20% वाढ करण्यात आलेली आहे. त्यामुळे प्रवाशांना अतिरिक्त भुर्दंड सहन करावा लागणार आहे. टॅक्सीचं आत्ताचं भाडं 28 रुपये, 1 फेब्रुवारीपासून भाडं म्हणजे आजपासून भाडं 31 रुपये झालं आहे. रिक्षाचं भाडं 23 रुपये होतं आणि आजपासून भाडं हे 26 रुपये झालेलं आहे. राज्यातली थंडी संपली असून उन्हाच्या झळा फेब्रुवारीपासूनच सुरू झाल्या. हवामान विभागानं फेब्रुवारी महिन्यातील कमाल आणि किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. मुंबईसह संपूर्ण किनारपट्टी, उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रामध्ये तापमान सरासरीपेक्षा जास्त राहून उन्हाच्या झळा जाणवण्याचा अंदाज आहे. उत्तर महाराष्ट्रामध्ये 4-5 दिवस थंडीची लाट सदृश्य स्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. अमरावतीमध्ये कुंभमेळ्याच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक झाल्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला. सूरज मिश्रा नावाच्या कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी नागरिकांनी पोलीस आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलं. राजापेठ पोलीस ठाण्याच्या ठाणेदारानं कारवाई न केल्यामुळे नागरिक आक्रमक झाले. अमरावती जिल्हा दौऱ्यावर असलेल्या गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांच्याकडे या नागरिकांनी तक्रारही केली. पोलिसांकडून या आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. यानंतर एक मोठी बातमी समोर येते. राजकीय वर्तुळातून भाजपचे आमदार रणजितसिंग मोहिते पाटलांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. मोहिते पाटील आणि ठाकरेंमध्ये तब्बल दीड तास चर्चा झाली. एकीकडे भाजप रणजितसिंग मोहिते पाटील यांच्यावर कारवाई करण्याच्या तयारीत आहे आणि याच दरम्यान रणजितसिंग मोहिते पाटलांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळातही चर्चांना उधाण आलंय. समरजित घाटगेंनी कागलमधील शासकीय जमिनी बेकायदेशीररित्या बळकावल्याचा आरोप मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. शहरातील शाहू हॉलसह जनावरांचा दवाखाना आणि जुन्या तहसीलदार कार्यालयाची जागा समरजित घाटगे यांनी नावावर केल्याचा दावाही मुश्रीफांनी केलेला आहे. तर हा जो शाहू हॉल आहे हा कागल नगरपालिकेच्या नावावर आहे. त्यांच्या नावावर झालाच कसा? म्हणजे हा त्यांच्या काय जुना त्यांनी दिलेला जरी असला तरी जागा कलेक्टरने नगरपालिकेला हस्तांतरित केलेली होती. आपण तिथं हॉल बांधलेला होता. ही ते नावावर करताना लाज कशी वाटली नाही? नंतर पुढं जे जनावरांचा दवाखाना आहे तो जिल्हा परिषद नावावर आहे, तो यांच्या नावावर झाला. तहसील ऑफिस माळावर गेल्यानंतर ती जुनं असं कोण मागत नाही. मागितलं असतं धनगरांनी काय करायचं शाहू महाराज असते तर. आणि आता पाहूयात इतरही महत्त्वाच्या बातम्या टॉप 50 मध्ये. निर्मला सीतारामन यांनी मांडलेला अर्थसंकल्प 140 कोटी भारतीयांच्या आकांक्षांचा आणि प्रत्येक भारतीयाचं स्वप्न पूर्ण करणारा आहे, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सादर झालेल्या या केंद्रीय अर्थसंकल्पावर दिलेली आहे. भारताला गतीनं पुढे नेणारा आणि प्रगल्भ अर्थव्यवस्थेकडे चाललेला हा अर्थसंकल्प आहे. हा अर्थसंकल्प भारताच्या इतिहासात मैलाचा दगड ठरेल, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. अर्थसंकल्पामध्ये मध्यमवर्गीयांसाठी निर्मला सीतारामन यांनी मोठी घोषणा केली आहे. 4 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करण्यात आलेलं आहे. 4 ते 8 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 5% कर, तर 8 ते 12 लाखांवर 10% कर आणि 12 ते 16 लाख उत्पन्नावर 15%, तर 16 ते 20 लाख उत्पन्नावर 20% कर लागू झालेला आहे. अर्थसंकल्पामध्ये टीव्ही, मोबाईल, औषधं आणि इलेक्ट्रिक कार स्वस्त होणार आहेत, अशी घोषणा करण्यात आली. तसंच मोबाईल फोन, LED, LCD टीव्ही आणि चमड्याच्या वस्तू ज्या आहेत त्या स्वस्त होणार आहेत. पंतप्रधान धनधान्य योजना देशातील मागास 100 जिल्ह्यांमध्ये राबवून 1.7 कोटी शेतकऱ्यांना लाभ देण्यात येईल. यामध्ये उत्पादकता वाढवणं, विविध पिकांची लागवड, शाश्वत शेती पद्धती, तालुका पातळीवर काढणी पश्चात सुविधा, सिंचन सुविधेत वाढ, दीर्घ आणि अल्प मुदतीचं कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अर्थसंकल्पामध्ये कापूस उत्पादकता वाढवण्याला प्रोत्साहन देण्यात आलेलं आहे. तसंच मत्स्य पालनाला देखील प्रोत्साहन देण्यावर भर असणार आहे.
बिहार राज्यात मखाना बोर्डाची स्थापना करण्यात येणार आहे आणि यासोबतच डाळींसाठी 6 वर्षांची आत्मनिर्भर योजना लागू करून 100 जिल्ह्यांसाठी धनधान्य कृषी योजनेची घोषणा करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना आता कृषी आणि पूरक साहित्य खरेदीसाठी मोठी रक्कम मिळणार आहे. केंद्र सरकारनं किसान क्रेडिट कार्डची मर्यादा 3 लाखांहून आता 5 लाख रुपये करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. दुग्ध व्यवसाय आणि मत्स्योद्योगासाठी अर्थसंकल्पात महत्त्वाची घोषणा करण्यात आली. आता दुग्ध व्यवसाय आणि मत्स्यपालनासाठी म्हणून 5 लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध करून दिलं जाणार आहे. देशाला कडधान्य उत्पादनामध्ये आत्मनिर्भर करण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे आणि यासाठी अर्थसंकल्पात 1000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यासाठी पुढील 6 वर्ष कडधान्य मिशन राबवलं जाणार असून प्रामुख्यानं तूर, उडीद आणि मसूरच्या शेतकऱ्यांकडून पुढील 4 वर्ष खरेदी करण्यात येणार आहे. आसाममधील नामरूप इथं 3 युरिया खत निर्मितीचे कारखाने उभारण्यात येणार आहेत आणि या कारखान्यांची एकूण युरिया निर्मितीची क्षमता 12.7 लाख इतकी असेल. आरोग्य आणि रोजगारावर लक्ष असून पुढील 5 वर्ष विकासाची संधी देणार असल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात अर्थव्यवस्थेला गती देण्याचं उद्दिष्ट असून खासगी क्षेत्रात गुंतवणूक वाढवण्यावर सरकारचा भर असल्याचं सीतारमण यांनी सांगितलं आहे. 36 जीवनावश्यक औषधांना करामध्ये सूट जाहीर करण्यात आलेली आहे. कॅन्सरच्या 36 औषधांवरची कस्टम ड्युटी हटवली जाणार आहे आणि त्यामुळे कॅन्सरची औषधं स्वस्त होणार आहेत. कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी 200 डे केअर कॅन्सर सेंटर तयार केले जातील. कॅन्सर रुग्णांसाठी ही दिलासादायक घोषणा ठरणार आहे. तसंच प्रत्येक जिल्ह्यात एक कॅन्सर सेंटर उभारलं जाईल. अर्थसंकल्पामध्ये सक्षम अंगणवाडी आणि पोषण 2.0 योजना जाहीर झालेली आहे आणि या अंतर्गत 8 कोटीहून अधिक मुलांना पोषक आहार पुरवला जाईल. प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभातून दररोज नवा वाद समोर येतोय. किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर पदावरून ममता कुलकर्णीची हकालपट्टी करण्यात आली. त्याची नेमकी कारणं काय आहेत? ममतामुळे आणखीन कोणत्या महामंडलेश्वराला पदावरून हटवण्यात आलं? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये. ममताची महामंडलेश्वर पदावरून हकालपट्टी. ममताला दीक्षा देणाऱ्या लक्ष्मीलाही हटवलं. संन्यासी ममता पुन्हा बॉलिवूडमध्ये परतणार. ममता कुलकर्णी जैसी फिल्म स्टार जिनका संबंध डी कंपनी के साथ. ऐकलं? या किन्नर आखाड्याच्या पहिल्या महामंडलेश्वर हेमांगी सखी यांनी ममता कुलकर्णीच्या महामंडलेश्वर पदाला आक्षेप घेतला आणि महाकुंभ मेळ्यात वादाची ठिणगी पडली आणि अखेर साध्वी ममताची किन्नर आखाड्याचे संस्थापक ऋषीदास यांनी महामंडलेश्वर पदावरून हकालपट्टी केली. ममताच्या हकालपट्टीची कारण पाहूयात. ममतावर देशद्रोही प्रकरणातील आरोप असल्यानं आखाड्याचा विरोध. आखाड्याच्या परंपरांचं पालन न करता वैराग्याच्या दीक्षेऐवजी महामंडलेश्वर पदाची दीक्षा दिली. ममताला देण्यात आलेलं पद असंविधानिकच नाही तर सनातन धर्माच्या विरोधी असल्याचं मत. प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यात स्वतःचं पिंडदान करत ममता कुलकर्णीनं संन्यास घेतला. मात्र ममताचा पट्टाभिषेक करत थेट महामंडलेश्वर पद तिला दिलं गेलं. एवढंच नाही तर ममताला श्री यमाई ममता नंदगिरी हे नवं नावही देण्यात आलं. त्यामुळे वाद विकोपाला गेलाय. विशेष म्हणजे ममताला दीक्षा देणाऱ्या किन्नर आखाड्याच्या लक्ष्मीनारायण त्रिपाठीचीही आचार्य महामंडलेश्वर या पदावरून हकालपट्टी करण्यात आली. लेकिन ममता कुलकर्णी जैसे जिस व्यक्ति के ऊपर देशद्रोह का आरोप है, जिसके ऊपर देशद्रोह के कार्यों में लिप्त होने का आरोप है और जो सिद्ध भी हुआ है, जिसमें उनको जो है परेशानियां भी झेलनी पड़ी है, उन्हें अभ्यागत न बना के वैराग या संन्यास न देकर के सीधे जो महामंडलेश्वर का जो पद दिया गया वो न्याय उचित नहीं है. बड़ी दुख की बात है कि एक पब्लिसिटी की खातिर व्यक्ति कुछ भी हद तक गिर जा रहा है. आज अगर यही ममता इस्लाम कबूल लेती तो ये धर्माचार्य जो बन रहे हैं और जो हैं ये क्या कुछ बोलते तभी? आज वो सनातनी बच्चा सनातन में आ गया
तो सबको पेट में दर्द हो गया। और ऋषि अजयदास को हम कहाँ से जानेंगे? काम क्रोध मोह मत्सर त्याग करून ममता साध्वी झाली खरी, मात्र आता तिचं पद गेल्यामुळे ती सामान्य साध्वी म्हणूनच पुढचं आयुष्य जगणार की पुन्हा सिनेसृष्टीत परतून आपल्या अदांनी प्रेक्षकांना घायाळ करणार, याकडे तिच्या चाहत्यांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.